नमस्कार. हिंदुस्तान पोस्ट मध्ये मी सुप्रीम मस्कर आपलं स्वागत करतो. पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली आणि त्यानंतर पालकमंत्री पदासंदर्भात नाराजी नाट्य सुद्धा पुढे आलं. रायगड जिल्ह्यामध्ये पालकमंत्री पद आपल्याला मिळावं अशी मागणी भरत गोगावले यांची होती. मात्र आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद मिळालं, तर दुसऱ्या बाजूला नाशिकमध्ये दादा भुसे हे पालकमंत्री पदासाठी आग्रही होते. मात्र तिथे सुद्धा भाजपचे गिरीश महाजन यांना पालकमंत्री पद मिळालं. त्यानंतर झालेल्या नाराजी नाट्यानंतर अखेर राज्य शासनानं रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांचं पालकमंत्री पद हे स्थगित केलं आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं नाराजी नाट्य हे पुढे आलं. मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये पालकमंत्री पदाबाबत एवढी नाराजी का? पालकमंत्री पद का महत्वाचं आहे? पालकमंत्री पदा संदर्भात एकंदरीत काय चर्चा आहेत? या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार अनिकेत जोशी सर. सर नमस्कार. नमस्कार सर, सगळ्यात महत्वाचा आणि पहिला प्रश्न असा आहे की पालकमंत्री पदासंदर्भात जे काही आता नाराजी नाट्य सुरू आहे, मुळात हे पालकमंत्री पद इतकं प्रतिष्ठेचं का झालं? पालकमंत्री पद प्रतिष्ठेचं अलीकडे झालं गेल्या 30-35 वर्षामध्ये. पण पालकमंत्री नेमण्याची पद्धत ही पहिल्या मुख्यमंत्र्यांपासून त्याच्या नंतर लगेचच सुरू झालेली आहे. म्हणजे यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईकांच्या काळापासून जिल्ह्याची योजना, जिल्ह्यामध्ये सरकारी योजना अधिक चांगल्या पद्धतीनं व्हाव्यात, लोकांना चांगल्या सुविधा दिल्या जाव्यात, यासाठी पालकमंत्री नेमण्याची पद्धत सुरू झाली. नंतरच्या अलीकडच्या काळामध्ये जेव्हा पंचायती राज ह्यामध्ये अधिक मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या, 73 आणि 74वी 73 आणि 74वी घटनादुरुस्ती झाली, त्यानंतर केंद्राचा निधी मोठ्या प्रमाणात थेट ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतींना येऊ लागला, जिल्हा परिषदेकडे येऊ लागला. त्यानंतर या निधीचं वाटप करणं हे एक मोठं काम प्रशासनापुढे सुरू झालं. लोकप्रतिनिधींच्या मागण्या, त्याचा समन्वय साधणं आणि कुठल्या प्रकल्पाला प्राधान्य द्यायचं, कुठला निधी, किती निधी द्यायचा एखाद्या प्रकल्पाला, याविषयीचे निर्णय हे जिल्हा परिषद स्तरावरती घेतले जात होते. परंतु त्याच वेळेला राज्य शासनाने देखील 90च्या नंतर एक जिल्हा योजना म्हणून प्रत्येक जिल्ह्याला वेगळा निधी द्यायला सुरुवात केली. हा निधी जिल्हा परिषदेच्या मार्फत, ग्रामपंचायतीच्या मार्फत आणि तिथे असलेल्या नगरपालिका, महानगरपालिका यांच्या मार्फत देखील खर्च केला जाण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि हा निधी चांगल्या मोठ्या प्रमाणात असतो. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला 40-50 कोटीपर्यंत हा निधी वेगळ्या पद्धतीनं अर्थसंकल्पामधून मिळत असतो. या जिल्हा योजना ज्या असतात त्याच्यामध्ये कुठली कामं घ्यायची हे ठरवणं, हे प्राधान्यक्रमाचं काय असावं हे ठरवणं, आत्ता कुठली योजना घ्यायची, आत्ता कुठला रस्ता घ्यायचा, आत्ता कुठली विहीर घ्यायची हे ठरवणं, हे सगळं काम जे आहे हे पालकमंत्र्यांच्या मार्फत किंवा त्यांची जी समिती आहे त्यामार्फत केलं जातं. घटनादुरुस्तीनंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा सुसूत्रीकरण आणि समन्वय समिती अशी स्थापन झालेली आहे. त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेचे पदाधिकारी असतात, नगरपालिका, महानगरपालिकांचे पदाधिकारी असतात, लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार, खासदार हे असतात. पण जर ते सदस्य असले तर, सदस्य नसलेले म्हणजे ती ठराविक संख्या असते. एखाद्या जिल्ह्यामध्ये जर 13-14 आमदार असतील तर त्यातले काहीच ठराविक आमदार संख्येनं हे त्या समितीमध्ये सदस्य असतात, बाकीचे निमंत्रित असतात. अनेक जिल्ह्यामध्ये आपण असं बघतो, म्हणजे या समित्यांच्या बैठका ज्या होतात त्याच्यामध्ये वाद होतात. पालकमंत्र्यांनी अमुक भागामध्ये जास्त निधी दिला, पालकमंत्र्यांनी तमुक, लोकप्रतिनिधीला अधिक निधी दिला, अशा प्रकारच्या चर्चा किंवा अशा प्रकारचे वाद अनेकदा होतात. त्यावेळेला म्हणजे काही जिल्ह्यात असं झालेलं आहे की आमदार, खासदार जरी असले तरी ते सदस्य नसल्यामुळे त्यांनी त्या निधी वाटपाच्या ज्या काही चर्चा असतात त्यात भाग घेऊ नये, अशा प्रकारचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. त्याचे वाद वेगळ्या पद्धतीने झाले. त्यामुळे हा एक निधी हा एक यातला मोठा घटक आहे, तो पालकमंत्री ठरवतात. त्याच्यामुळे पालकमंत्री पदाला अधिक महत्व आहे. मध्ये पालकमंत्री पदाबाबत काय तरतूद आहे? आता जर आपण बघितलं तर ही जी काही यादी आली त्यामध्ये सहपालकमंत्री असं सुद्धा एक पद देण्यात आलं, याबद्दल काय सांगाल? सहपालकमंत्रीपद हे पहिल्यांदाच माझ्या समजुतीप्रमाणे देण्यात आलेलं आहे. याच्या आधी असला प्रकार कधी नव्हता. यापूर्वी असं केलेलं होतं शिवसेना भारतीय जनता पक्षानं की एक पालकमंत्री हा
शासन नियुक्त आणि ज्या पक्ष म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांचे सरकार असताना दोनच पक्ष होते. त्यामुळे जर शिवसेनेचा पालकमंत्री असेल तर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं एक मंत्री समन्वय मंत्री म्हणून त्यांच्या स्तरावरती पक्षाच्या स्तरावर नेमला जायचा. त्याला अर्थातच ते मंत्री असल्यामुळे त्या बैठकीला बोलवायचे किंवा त्यांनी जर काही कामं सुचवली तर ती घेतली जायची. हा सगळा भाग होता. पण सहपालकमंत्री हा प्रकार पहिल्यांदाच आता घडतोय. याची कायदेशीर तरतूद काय केली जाणार आहे किंवा आहे का नाही याच्याविषयी शंका आहे. त्याच्याविषयी आता विधानसभेमध्ये त्यांना ठराव करावा लागेल किंवा जर आवश्यक असेल तर घटना दुरुस्ती देखील करावी लागेल, कायदा दुरुस्ती करावी लागेल. पालकमंत्री जे असतात त्यांना काय अधिकार असतात किंवा काय जबाबदाऱ्या, काय काम त्यांच्याकडे असतात? पालकमंत्र्यांना जबाबदारी हीच असते की त्या जिल्ह्यामध्ये कुठलीही समस्या उद्भवते तर त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी धावून जाणं अपेक्षित असतं. एखादं नैसर्गिक संकट येतं किंवा एखादा मोठा अपघात होतो किंवा एखादा संप, एसटीचा संपासारखी परिस्थिती झाली तर त्या ठिकाणी तर पालकमंत्र्यांनी जाऊन त्या समस्या सोडवायच्या, मिटवायच्या, चर्चा करायची संबंधित लोकांची, अशी अपेक्षा असते. त्या जिल्ह्यामध्ये एकंदरीत सर्व गोष्टीवरती त्यांनी लक्ष ठेवावं. म्हणजे एका अर्थाने पालकमंत्र्याला आता इतका अधिकार दिलेला आहे की तो ठरवलं आणि जर काम करणारा सक्षम असा जर नेता असेल तर तो त्या मुख्यमंत्र्याच्या तोडीचं काम त्या जिल्ह्यापुरतं करू शकतो. असे त्याला अधिकार हे घटनेने, कायद्यानं दिलेले आहेत. आणि त्याशिवाय मंत्री म्हणूनही त्याला ओव्हर रायडिंग पॉवर्स ज्या असतात अशा प्रकारच्या पॉवर तो वापरू शकतो त्या जिल्ह्याबाबतीत. सर, आता कोणकोणत्या राज्यांमध्ये अशीच तरतूद पालकमंत्री पदाची करण्यात आली किंवा या संदर्भात काय माहिती आहे? महाराष्ट्रानं हे पाऊल उचलल्यानंतर अनेक राज्यांनी अशा प्रकारे त्यांच्या राज्यामध्ये पालकमंत्री नेमण्याची पद्धत सुरू केली. आता त्याच्या जोडीला काही वर्षांपासून पालक सचिव नेमण्याची देखील पद्धत महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. ती देखील काही राज्यांमध्ये अंमलात आलेली दिसते. एक म्हणजे महाराष्ट्र हे खरोखरच पहिल्यापासूनच प्रशासनामध्ये सर्वात पुढे असलेलं आणि प्रशासन चांगल्या पद्धतीने राबवणारं, त्याच्यामध्ये सुधारणा करणारं, कायद्यामध्ये चांगल्या सुधारणा समाजोपयोगी करणारं अशा प्रकारचं राज्य म्हणून गणलं जातं. ते स्थान महाराष्ट्राचं आजही कायम आहे असं मला वाटतं. काही वेळेला ह्याच्याबद्दल विरोधी पक्ष नेते वेगळ्या प्रकारची टीका करतात की महाराष्ट्रातलं प्रशासन ढासळलंय किंवा नोकरशाही अधिक प्रबळ होते अशा प्रकारे. पण ती जी टीका असते ही तेवढ्यापुरती असते, ते खरं तसं नसतं. पालकमंत्र्यांच्या बाबतीमध्ये आता जे अलीकडे जे महत्व आहे ते वेगवेगळ्या पक्षांचं सरकार, म्हणजे 3 पक्ष या सरकारमध्ये आहेत. त्याच्यामुळं एका पक्षाचा जर पालकमंत्री असेल तर दुसऱ्या 2 पक्षाच्या कार्यकर्त्यांना अशी भीती वाटते की हा पालकमंत्री आपल्या भागाला, आपल्या तालुक्याला किंवा आपल्या तालुक्यामधला जो पंचायतीचा भाग जो आहे त्याला हा निधी देणार नाही, आमची कामं करणार नाही. आता ह्यांची कामं राजकीय कार्यकर्त्यांची हे थोडी कधी संशयास्पद असू शकतात. म्हणजे काल जर आपण अजित पवारांचं भाषण त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर केलेलं, त्याच्यामध्ये जिल्हाध्यक्ष आणि वगैरे असे सगळे लोक होते शिर्डीमध्ये, तर अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्याकडे अमुक कॉन्ट्रॅक्टर नेमा किंवा अमुक कॉन्ट्रॅक्टरला काम द्या, अशा प्रकारे तुम्ही येऊ नका. माझ्याकडे येणारे काही कार्यकर्ते हे स्वतःला मला काम पाहिजे असं म्हणून एखादं कंत्राट माझ्याकडनं मिळवतात आणि नंतर ते 10%, 15% घेऊन दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला ते काम प्रत्यक्षात करायला देतात. अशा प्रकारच्या तक्रारी आलेल्या असं मी पाहिलेलं आहे स्वतः. अशा प्रकारे अजित पवारांनी सांगितलं. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आर्थिक लाभाच्या अशा ज्या काही अपेक्षा आहेत ह्या पालकमंत्री पूर्ण करू शकतो. पण जर पालकमंत्री दुसऱ्या पक्षात असेल तर माझं काय होईल अशी जी एक भीती असते. आता रायगडच्या संदर्भामध्ये आपण पाहिलं की रायगडमध्ये महाड वगैरे परिसरामध्ये कार्यकर्ते रस्त्यावर आले, त्यांनी टायर वगैरे टाकून जाळून मुंबई गोवा हा देशातला, राज्यातला तर महत्वाचा आहेच पण देशातला देखील एक महत्वाचा मार्ग आहे, 2 राज्यांना जोडणारा आहे, आणि तो बंद करण्याचा प्रयत्न केला. हे जरा थोडं अति झालेलं आहे. याच्यामध्ये थोडा इतिहास देखील आहे. म्हणजे गेली 2.5-3 वर्ष हे त्या ठिकाणी भरत गोगावले मंत्रीपद आधी मला द्या आणि मंत्रीपद देऊन मला पालकमंत्री करा ही मागणी सातत्यानं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करत होते.
त्यांच्या पक्षाचे रायगडमध्ये 3 आमदार आहेत, भारतीय जनता पक्षाचे 3 आहेत आणि अदिती तटकरे आहेत. तर राष्ट्रवादीचा एकच आमदार असताना तुम्ही त्यांच्या पक्षाला पालकमंत्रीपद का देता, हा एक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा आक्षेप आहे. तसाच आक्षेप कदाचित भारतीय जनता पक्षाचा तिथल्या स्थानिक लोकांचा असू शकेल, परंतु त्याने अद्याप तशी काही जाहीर वाच्यता त्याची केलेली नाही. खरं करू पण नाहीये. हे प्रश्न त्यांना पक्षीय स्तरावर सोडवता आले असते. त्याचं जे काही उग्र अशा प्रकार जो झाला तो रायगडची प्रतिमा फार वाढवणार आहे अशातला भाग नाही, असं होता कामा नये होतं. आणि भरत गोगावलेंना जर त्यांची काही तक्रार असेल तर त्यांनी त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठांकडे मांडायला हवी होती. पालकमंत्री पदाचं वाटप हे आपण पाहिलं तर साधारणतः त्या पक्षाकडे मागच्या काळामध्ये ज्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद होतं ते ठेवण्यात आलेलं आहे. काही जिल्ह्यामध्ये बदलण्याचा प्रयत्न केला, तिथे देखील आता तुम्ही मगाशी सांगितलं त्याप्रमाणे काल रात्रीच आदेश काढून, म्हणजे फडणवीस इकडे नाहीत, मुख्यमंत्री राज्यात नाहीत, अशा वेळेला देखील कदाचित त्यांना फोनवर व्हिडिओवरती संपर्क करून अशा प्रकारचा आदेश काढायला सांगण्यात आलं असेल, तशी मागणी त्यांच्याकडे झाली असेल. पण नाशिकचं पालकमंत्रीपद आणि रायगडचं पालकमंत्रीपद हे 2 स्थगित करण्यात आलं आणि दोन्हीमध्ये हे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना यांचे कार्यकर्ते, त्यांचे आमदार किंवा त्यांचे मंत्री यांचा जो काही आक्षेप पालकमंत्रीपद दुसऱ्या पक्षाला देण्याला आहे त्याच्या दृष्टीनं ती कारवाई झालेली आहे. आता हा सरकारमधला एक मोठा तणावाचा विषय आहे. म्हणजे ह्या सरकारमध्ये इतकं प्रचंड बहुमत असून देखील इतके राजकीय प्रश्न सध्या त्यांच्या पुढे येत आहेत. म्हणजे आधी मुळात कुणाला मंत्री करायचं, कधी करायचं, मंत्रिमंडळ दिल्यानंतर खातेवाटप कुठलं, खातेवाटप झाल्यानंतर त्यांना बंगला कुठला मिळणार, विशिष्ट बंगल्यासाठी विशिष्ट दालनासाठी आग्रह, हे काही चांगलं याचं लक्षण नाही. म्हणजे मंत्री जो आहे त्याला कुठेही काम करता येतं. म्हणजे मंत्रालयात दालन असून देखील मागच्या काळामध्ये आपण पाहिलं एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये हे आणि उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये सुद्धा मंत्री हे त्यांच्या बंगल्यावरून, निवासस्थानावरूनच बरंचसं कामकाज करत होते. त्याच्या महत्वाच्या शासकीय बैठका या बंगल्यावर घेतल्या जात होत्या. अधिक मोठी बैठक असेल, 2-3 मंत्री एकत्र बैठक घ्यायची असेल तर त्या बैठका सह्याद्रीवरती होत होत्या. म्हणजे मंत्रालयातला मंत्र्यांचा आणि अधिकाऱ्यांचा देखील त्यामुळे वावर हा कमी झालेला होता. हे देखील चुकीचं आहे. अशा प्रकारे होता कामा नये. त्या खात्याच्या मंत्र्यांनी मंत्रालयातच बैठका घेतल्या पाहिजेत, असा एक दंडक खरं तर नवे मुख्यमंत्री फडणवीस यांनी घालायला हवा. जसं त्यांनी त्यांच्या मंत्र्यांना सांगितलेलं आहे की आठवड्यातनं 3 दिवस तुम्ही मंत्रालयात थांबलंच पाहिजे. हे एक चांगलं पाऊल आहे. आता दुसरी त्यांना जी शिस्त लावणं मंत्र्यांना किंवा प्रशासनाला त्या अनुषंगाने शिस्त लावणं, हे देखील आता सरकारला करणं भाग आहे. अदरवाईज हे सगळं डोईजड होणार आहे प्रकरण आहे. म्हणजे आता पालकमंत्री पदावर इतक्या मोठ्या प्रमाणात संघर्ष होत असेल तर ते अगदीच चुकीचं आहे. म्हणजे पालकमंत्रीपद रद्द करावं आणि मुख्यमंत्र्यांकडे अधिकार द्यावेत असं म्हणावं लागेल. सर, आता पालकमंत्री पदावरून इतका वाद होतोय किंवा नाराजी नाट्य सुरू आहे, मात्र आता सहपालकमंत्री हे पद सुद्धा देण्यात आलंय. पुढे भविष्यात काय या पदाबाबत तणाव निर्माण होऊ शकतो किंवा काय परिस्थिती निर्माण होऊ शकते? म्हणजे याची खरंच आवश्यकता होती का या पदाची? खरं तर माझ्यामध्ये काही आवश्यकता नाही. आवश्यकता असण्याचं काही कारण नाही. म्हणजे ते संपर्क मंत्री नेमू शकत होते. म्हणजे जर नाशिकमध्ये भाजपचा पालकमंत्री आहे तर शिवसेना तिथे एखादा संपर्क मंत्री आपल्या पक्षाचा नेमू शकत होती आणि तशी पद्धत झालेली आहे पूर्वी. तशा प्रकारे काम झालेलं आहे. सहपालकमंत्र्याचं काय काम असणार आहे, त्यांना काय अधिकार असणार आहेत, हा खरंच एक प्रश्नचिन्हाचा असा भाग आहे. त्याच्यावरती यांना लवकरच त्याचा तोडगा काढावा लागेल. कारण अधिकाऱ्यांना देखील काम करणं मुश्किल होऊन जातं. पालकमंत्र्याने एक आदेश दिला आणि सहपालकमंत्र्यांनी दुसरा आदेश दिला तर काय परिस्थिती होईल, हा एक भाग चिंतेचा भाग आहे. आता सुदैवानं असं आहे की जे सहपालकमंत्री नेमलेले आहेत ते मुंबईच्या बाबतीमध्ये दोन्ही भारतीय जनता पक्षाचेच आहेत. म्हणजे भाजपचे आशिष शेलार हे उपनगराचे पालकमंत्री आहेत आणि मंगलप्रभात लोढा यांना सहपालकमंत्री केलेले आहे. दुसरीकडे माधुरी मिसाळ यांना एका जिल्ह्याचं सहपालकमंत्रीपद दिलेलं आहे. त्या ठिकाणी मला वाटतं भाजपचा नाहीये, दुसऱ्या
पक्षाचा आपण यादी तपासून पाहू शकतो. ही परिस्थिती असताना पालकमंत्री आणि सहपालकमंत्री यांचे अधिकार ठरवावे लागतील. जसं राज्यमंत्री आणि मंत्री यांच्यामध्ये अधिकाराचं वाटप अधिकृतपणे करावं लागतं. प्रशासकीय आदेश जसे निघतात आणि ते सर्व संबंधित अधिकाऱ्यांना त्याची स्पष्ट कल्पना दिलेली असते की राज्यमंत्र्याकडे कुठले विषय न्यायचे आहेत आणि मंत्र्यांकडे कुठले विषय जायचे. हा सगळा भाग त्यांना ठरवावा लागेल. त्याच्या बाबतीत अद्याप स्पष्टता नाही. सर, आता बऱ्याच ठिकाणी जर आपण बघितलं तर हसन मुश्रीफ जे कागलचे आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांना वाशिम मध्ये पालकमंत्रीपद देण्यात आलंय. शिवेंद्र राजे जे सातारचे आहेत त्यांना लातूरमध्ये पालकमंत्रीपद देण्यात आलंय. म्हणजे बऱ्याच ठिकाणी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्रीपद दिल्यामुळे काय ह्यांच्यासाठी आव्हानं काय असतील या पालकमंत्र्यांपुढे? नाही, असं वारंवार म्हणजे कुठल्याही सरकारमध्ये तुम्ही पाहाल पूर्वीच्या, तर असं अनेकदा झालेलं आहे. काही महत्वाचे मंत्री आहेत त्यांना पालकमंत्री नेमावं अशी मुख्यमंत्र्यांची आणि दुसऱ्या पक्षाचे असतील तर उपमुख्यमंत्र्यांची इच्छा असते. त्यामुळे त्या नेमणुका होतात. वरिष्ठ अशा प्रकारचे मंत्री ते आहेत, त्यात शंका नाही. खरं तर शिवेंद्रराजे हे तसे नवे आहेत, म्हणजे पहिल्यांदाच ते मंत्री होत आहेत. तरी देखील त्यांना कॅबिनेट मंत्री पण केलेलं आहे आणि त्यांना पालकमंत्री पदाची पण जबाबदारी दिली आहे. तो अर्थातच त्यांच्या नेतृत्वाचा निर्णय घेण्याचा मुद्दा आहे. पण कसं होतं की कोल्हापूरचे पालकमंत्री आहेत आणि ते वाशिमला पालकमंत्री आहेत आणि कोल्हापूरचे मूळचे मंत्री आहेत, तर वाशिमच्या कामकाजावरती परिणाम होऊ शकतो. म्हणजे पालकमंत्र्यांनी ज्या 2 महिन्याला बैठका घेणं अपेक्षित आहे अधिकाऱ्यांच्या आणि तिथल्या आमदारांच्या, खासदारांच्या, आणि कामं मार्गी लावणं, तर हे बैठकीला जात पण नाहीत अनेकदा. दुसऱ्या जिल्ह्याचे मंत्री जे असतात, दुसऱ्या ठिकाणचे मंत्री असतात, ते आपल्या मतदारसंघाकडे अधिक लक्ष देण्याचा कल असतो. तर त्यामुळे त्या जिल्ह्यावरती अन्याय होतो, ही खरी गोष्ट आहे. त्यामुळे तो मंत्री निदान त्या भागातला असावा आणि त्या जिल्ह्यातला असावा अशी जनतेची अपेक्षा असते. बरोबर सर. सर, धन्यवाद आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. एकंदरीत पालकमंत्री पद हे का महत्वाचं आहे, या पालकमंत्री पदासंदर्भात जो काही नाराजी नाट्य सुरू आहे त्या संदर्भात आपण चर्चा केली. आपल्यासोबत होते ज्येष्ठ पत्रकार अनिकेत जोशी सर. धन्यवाद आपण या संपूर्ण चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.